नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रामप्रसाद सुखदेव शिंपी मध्ये मानसशास्त्र हा विषय इंग्रजी व मराठी माध्यमातून शिकवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 बुद्धिमत्ता या पाठाबद्दल बघणार आहोत। मानसशास्त्रामध्ये सुरुवातीपासूनच बुद्धिमत्ता या संकल्पनेमध्ये फार कुतूहलाचा विषय आहे। बुद्धिमत्ता ही उपजत असते का एखाद्या जसं आपण परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो याविषयी मतांतर दिसून येतं। बुद्धिमत्तेला शारीरिक घटकांचा परिणाम होतो का वातावरणाचा परिणाम होतो का इतर काही घटक सुद्धा परिणाम होऊ शकतात, हे आज आपण पीपीटीच्या माध्यमातून बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 बुद्धिमत्ता हा पाठ बघणार आहोत। या पाठामध्ये आज आपण बुद्धिमत्ता या शब्दाचा उगम, अर्थ, व्याख्या, गैरसमजुती काय आहेत याविषयी माहिती बघणार आहोत। बुद्धिमत्ता विषयक विविध दृष्टिकोन बघणार आहे। यामध्ये विविध मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता ही एकच संकल्पना आहे का याच्यात अनेक घटकांचा परिणाम होतो याविषयी त्यांचे मत मांडलेले आहे, ते आपण बघणार आहोत। बुद्धिमत्तेचे मापन बघणार आहे। यामध्ये बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी विविध बुद्धिमापन चाचण्या आहेत, त्यांचं स्वरूप आपण या ठिकाणी बघणार आहोत। तसेच बुद्धिमत्ता चाचण्यांचे प्रकार आणि त्याचा रोजच्या जीवनातील उपयोग, तसेच आधुनिक प्रभाव काय आहे याविषयीची माहिती या पाठामध्ये बघणार आहोत। पाठाला सुरुवात करण्याच्या आधी आपण आज एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत, कृती। तुमच्यासमोर स्क्रीनमध्ये काही एक नंबर्स दाखवलेले आहेत आणि यामध्ये उभी रेष आणि आडवी रेष म्हणजे उभ्या प्रकारामध्ये तसेच उभ्या आणि आडव्या या दोन्ही प्रकारामध्ये त्याची जी बेरीज आहे ही 10 येणं अपेक्षित आहे। बघा, 1 ते 4 या संख्या एकदाच वापरून तुम्हाला त्याची बेरीज 10 कशी येईल याविषयीची माहिती बघायची। कोणी करू शकता का? चला तर बघूया। 3 + 1 + 4 = 2 म्हणजे 3 आणि 1 4 आणि 4 8 आणि 2 10, 3 आणि 2 5 + 1 6 आणि 1 4 10 आणि असं आपण 1 ते 4 संख्या एकदाच वापरून त्याची संख्याची 10 कशी येते याविषयीची माहिती बघतो। ही ॲक्टिव्हिटी घेण्यामागचं कारण की बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा अशा विविध प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे। अजून एक ॲक्टिव्हिटी बघूया। विद्यार्थी मित्रांनो, शेजारील वर्तुळामध्ये तुम्हाला 1 ते 9 संख्या एकदाच वापरून कोणत्याही 3 वर्तुळांमधील संख्येची बेरीज 15 कशी येईल हे शोधायचं आहे। म्हणजे कुठल्याही 3 वर्तुळाची बेरीज 15 कशी होईल हे बघणं या ठिकाणी अपेक्षित आहे। बघूया। आता या ठिकाणी आपण कुठल्याही 3 वर्तुळांची बेरीज जर केली तर ती 15 येते। बघा, 5 + 1 6 आणि 9 1 15 किंवा 6 + 4 10 आणि 5 15। अशा प्रकारे बुद्धिमापन चाचण्यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण विविध बुद्धिमत्तेच्या चाचण्यांचा वापर केलेला दिसून येतो। बुद्धिमत्ता विषयी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये सुद्धा काही प्रकारचे गैरसमजुती किंवा काही तथ्ये दिसून येतात। बघा, बुद्धिमत्ता हा असा गुण आहे की जो जन्मजात असतो। बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की काही व्यक्ती ज्या उपजत बुद्धिमान असतात त्याच बुद्धिमान असतात, इतर व्यक्ती नाही, म्हणजे तो जन्मजात आहे असा सुद्धा काही गैरसमज आपल्याला दिसून येतो। जे विद्यार्थी बुद्धिमान त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात असा एक अंदाज व्यक्त केला जातो। ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात त्यांना कमी बुद्धिमत्ता असते। जे लोक बुद्धिमान असतात ते अतिशय चुणचुणीत असतात। बुद्धिमान लोक त्यांच्या संभाषणाने कोणालाही प्रभावित करू शकतात। असे विविध तथ्ये आणि गैरसमजुती आपल्याला दिसून येतात। याविषयीची माहिती आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत। यामध्ये बुद्धिमापनाचा जो आपण चाचण्या बघणार आहेत त्याच्याद्वारे आणि बुद्धिमापनाच्या विविध बुद्धिमत्ता विषयक विविध तत्वे आणि गैरसमजुती या आपण बुद्धिमापनाचा जेव्हा आपण इतिहास बघणार आहे किंवा बुद्धिमापन चाचण्या अभ्यासणार आहोत त्याविषयी या गैरसमजुती आपण कमी करणार आहोत। सुरुवातीला बुद्धिमत्ता कशामुळे निर्धारित होते, म्हणजे बुद्धिमत्ता नक्की कशामुळे निर्धारित होते हे यासाठी 2 विचारधारा आपल्याला दिसून येतात, अनुवंशवादी हेरिडिटी आणि परिस्थितीवादी एन्व्हायरमेंट। अनुवंशाचा प्रभाव पाहण्यासाठी जुळ्यांवर अभ्यास केला आणि ज्या ठिकाणी परिस्थिती व अनुभव हे दोन्ही घटक बरेचसे सारखे असतात अशा अभ्यासामध्ये अनुवंशवादी भूमिकेला पुष्टी मिळाली। तर
परिवेशाचा प्रभाव पाहण्यासाठी दत्तक मुलांवर अभ्यास करण्यात आला. वंचित परिस्थिती व कौटुंबिक वातावरणाचा बुद्धिमत्तेवरती काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी अभ्यास केले. त्यामुळे परिस्थितीवादी भूमिकेला पुष्टी मिळाली. खरं तर अनुवंशवादी आणि परिस्थिती या दोघांचाही एकत्रित परिणाम हा बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला आपण बुद्धिमत्ता या संकल्पनेचा उगम बघणार आहोत. बुद्धिमत्ता ही संकल्पना इंटलेक्ट या लॅटिन शब्दापासून तयार झालेली आहे आणि त्याचे अर्थ क्षमता किंवा कौशल्य असं आपल्याला सांगता येईल. बुद्धी ही संकल्पना अतिशय व्यापक आहे हे सर्व मान्य आहे. लक्षात ठेवण्याची क्षमता, विचार किंवा तर्क करण्याची क्षमता, आकलन क्षमता, अध्ययन क्षमता अशा विविध अर्थाने बुद्धी ही संकल्पनाची संज्ञा वापरली जाते. आता बुद्धिमत्तेची व्याख्या विविध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे, ती आपण बघूया. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता हे लुईस टर्मन यांनी मांडलेलं आहे. अमूर्त पातळी म्हणजे काय, जे आपल्या प्रत्यक्ष समोर नाही ते सुद्धा आपण विचार करून त्याविषयी अर्थ व्यक्त करतो, त्याला अमूर्त पातळी असं म्हणतात. बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान संपादन आणि उपयोजन करण्याची क्षमता स्पेन्सर यांनी सांगितलेली आहे. तर खऱ्या व्यापक अर्थाची जी व्याख्या आहे ती वेशलर यांनी सांगितलेली आहे. डेव्हिड वेशलर ही परिपूर्ण व्याख्या म्हणून आपल्याला सांगता येईल. सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावितपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्व काही क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. या ठिकाणी आपल्याला 3 महत्त्वाचे घटक दिसतात. सहेतुक कृती करण्याची म्हणजे एखादी कृती करताना त्याचा परिणाम काय होऊ शकेल हे विचार करणे गरजेचं आहे. तर्कशुद्ध विचार करणे म्हणजे लॉजिकल ॲनालिसिस असणे, त्याचं घटना व त्याचा होणारा परिणाम अभ्यासणे. परिवेश म्हणजे आजूबाजूचं वातावरण काय आहे हे त्याच्याशी जुळवून घेण्याची क्षमता, याला बुद्धिमत्ता असं आपल्याला सांगतात. बुद्धिमत्ता अभ्यासामध्ये विविध प्रकारचे दृष्टिकोन किंवा आपल्याला पर्स्पेक्टिव्ह दिसून येतात. हे प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बोधनिक क्षमता आहे असा मत मांडला गेला होता आणि यामध्ये बुद्धिमत्तेची विविध कार्ये दिसतात, परंतु मूलतः ती एकच क्षमता आहे असे मत अल्फ्रेड बिने, लुईस टर्मन आणि डेव्हिड वेशलर यांनी मांडलेलं दिसून येतं. म्हणजे काय तर बुद्धिमत्ता ही एकच क्षमता आहे. त्याच्याबरोबर विरुद्ध दृष्टिकोन हा बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय आहे असे मत हे थॉर्नडाईक, थर्स्टन आणि स्पियरमन यांनी मांडलेलं दिसून येतं. यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये अनेक क्षमता असतात, व्यक्तिबद्धता दिसून येते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये या विविध क्षमता कमी जास्त प्रमाणामध्ये असू शकतात असे मत हे बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय या ठिकाणी मांडलेलं दिसून येते. आता आपण विविध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले जे काही विविध घटक आहेत ते आपण बघणार आहोत. E.L. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्ता म्हणजे 3 स्वतंत्र क्षमता आहे असे मत मांडले होते. यामध्ये मूर्त क्षमता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त बुद्धिमान आहे. परीक्षेमध्ये आपल्याला फक्त ही संकल्पना कोणी मांडलेली आहे आणि किती प्रकार आहेत या संकल्पनेवर आधारित तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लुईस थर्स्टन यांनी प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज, प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता अशी संकल्पना मांडली होती. यामध्ये 7 प्रकारच्या संकल्पनांचा त्यांनी समावेश केलेला आहे. शाब्दिक, शब्दओघ, संख्यात्मक, अवकाशीय क्षमता, साहचर्य क्षमता, सांवेदनिक वेग आणि तर्क क्षमता होय. यातल्या काही व्यक्तींमध्ये असतात, काही व्यक्तींमध्ये या क्षमता नसतात, पण या क्षमता कमी जास्त प्रमाणामध्ये सर्वच व्यक्तींमध्ये असू शकतात असे मत लुईस थर्स्टन यांनी मांडलेलं दिसून येतं. चार्ल्स स्पियरमन यांनी 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसू शकतं. जी फॅक्टर आणि एस फॅक्टर, सामान्य घटक आणि विशेष घटक. चार्ल्स स्पियरमन यांच्या मते दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला पार पाडाव्या लागतात त्यासाठी सामान्य घटक म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेची आपल्याला आवश्यकता लागते. तर ज्या क्लिष्ट स्वरूपाच्या आहेत किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये ज्या लागतात त्या करण्यासाठी विशेष घटकाची आवश्यकता दिसून येते.
बुद्धिमत्तेचा सामान्य घटक व सर्वांमध्ये जवळपास सारख्याच प्रमाणात असतो, परंतु विशेष घटक भिन्न भिन्न असतो. जसं एखाद्या व्यक्तीला तंत्रज्ञानामध्ये आवड आहे, एखाद्या व्यक्तीला संगीत क्षेत्रामध्ये आवड आहे किंवा विविध क्षेत्रामध्ये आवड आहे, हा विशेष घटक म्हणून सांगता येईल. तर सामान्य घटक हा सर्वसामान्य व्यक्तींमध्ये किंवा सर्वांमध्येच कमी जास्त प्रमाणात असतो, असे मत चार्ल्स स्पिअरमन यांनी मांडलेलं दिसून येतं. रेमंड कॅटल व जॉन हॉर्न यांनी बुद्धिमत्तेचा प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता या दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं दिसू शकतं. प्रवाही बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून असते. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये ज्या विविध चेतापेशी असतात, न्यूरॉन्स असतात, त्याच्या विकासावर, डेव्हलपमेंटवर अवलंबून असतात आणि बुद्धिमत्तेचा अध्ययन आणि अनुभव यांचा तितकासा प्रभाव पडत नाही, असे मत त्यांनी मांडलेलं दिसून येतं. तर स्फटिक बुद्धिमत्तेमध्ये चेतापेशीय विकासावर अवलंबून नसते, तर ही बुद्धिमत्ता शैक्षणिक संपादन, प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा यांचे फलित म्हणून सांगता येईल. म्हणजेच प्रवाही आणि स्फटिक या दोन प्रकारामध्ये रेमंड कॅटल आणि जॉन हॉर्न यांनी वर्गीकरण केलेलं दिसून येते. बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध असलेली ही एक थिअरी आहे. याला बुद्धीचा बहुघटक सिद्धांत असं म्हटलं जातं, MI मल्टिपल इंटेलिजन्स. आणि होवार्ड गार्डनर यांनी या थिअरी किंवा सिद्धांताचा निर्मिती केलेली आहे. यामध्ये 9 स्वतंत्र प्रकार असतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये या 9 पैकी काहीतरी कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये व्यक्तीचं योगदान हे जास्त प्रमाणात असते किंवा त्याची त्या क्षेत्रामध्ये बुद्धिमत्ता जास्त प्रमाणात असते, असे मत हे होवार्ड गार्डनर यांनी मांडलेलं दिसून येतं. प्रामुख्याने यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, संगीतीय बुद्धिमत्ता, शरीरगती विषयक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक वैयक्तिक बुद्धिमत्ता, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, निसर्गात्मक बुद्धिमत्ता आणि अस्तित्ववादी बुद्धिमत्ता अशा बुद्धिमत्तेचा समावेश झालेला दिसून येतो. म्हणून ही सुद्धा एक प्रभावी सिद्धांत म्हणून आपल्याला सांगता येऊ शकेल. बुद्धिमत्तेचे मापन, मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स. पॉल ब्रोका, आता आपण याची एक समरी बघूया. सर्व मानसशास्त्रज्ञांनी कशा प्रकारे त्याची निर्मिती केली सांगता येईल. साधारणतः 2 प्रकारांमध्ये त्याचं आपल्याला वर्गीकरण करता येईल, अशास्त्रीय पद्धत आणि शास्त्रीयनुसार. पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस यांनी कवटीचा आकार आणि प्रतिक्रिया काळ याच्याशी तुलना केली होती. ज्या व्यक्तीचा कवटीचा आकार हा मोठा असेल तो बुद्धिमान असू शकतो, असं मत सर फ्रान्सिस गाल्टन यांनी मांडलेलं दिसून येईल. तर रेमंड कॅटल पासून इतर जे सर्व मानसशास्त्रज्ञ यांनी शास्त्रीय दृष्टिकोनावरती भर दिलेला दिसून येतो. रेमंड कॅटल मानसिक चाचणी, व्यक्तिमत भिन्नता. अल्फ्रेड बिने भाषिक बुद्धिमापन चाचणी, मानसिक वय बुद्धिमापन चाचण्यांचा जनक असं म्हटलं जातं. सायमन बिने सायमन चाचणी. लेविस स्टरमन स्टॅनफोर्ड बिने चाचणी, याच्यामध्ये नवीन वय मानदंड विकसित केले. रॉबर्ट यक्स आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा चाचणीची निर्मिती केलेली आहे. आता आणि डेव्हिड वेशलर यांनी प्रौढ बुद्धिमापन चाचणी आणि कृती चाचणीला महत्त्व दिलेलं दिसून येतं. आता आपण या सर्व चाचण्या डिटेलमध्ये बघूया. पॉल ब्रोका व सर फ्रान्सिस गाल्टन यांनी सर्वप्रथम बुद्धिमत्ता विषयीचा सर्व विचार मांडलेला दिसून येतो. कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टी अचूकता आणि श्राव्य क्षमता या इत्यादी परिवर्त्याच्या सहाय्याने बुद्धिमापनाचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो. सुप्रजननशास्त्र युगेनिक्स ही संकल्पना सर्वप्रथम सर फ्रान्सिस गाल्टन यांनी मांडलेली दिसून येते. बघा, सर फ्रान्सिस गाल्टन यांनी एक उपकरण तयार केलं होतं. या उपकरणाला गाल्टन बार असं म्हटलं जातं आणि या उपकरणाच्या सहाय्याने एका व्यक्तीच्या कवटीचा आकार किंवा कपाळ, हनुवटी किंवा शरीरातील इतर अवयव याची तुलना करून एक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा बुद्धिमान आहे की नाही हे ठरवण्याचा सर्वप्रथम प्रयत्न हा सर फ्रान्सिस गाल्टन यांनी केलेला दिसून येतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर कान, मेंदू, कपाळ, हनुवटी याचं मोजमाप केलेलं आहे. सर्वसामान्यपणे सुद्धा अशा प्रकारचा एक समज दिसून येतो की ज्या व्यक्तीची हातापायाची बोटं फार मोठी आहेत किंवा ज्याचं डोकं मोठं आहे, कपाळ अरुंद आहे, अशा व्यक्ती या
कुशाग्र असतात, बुद्धिमान असतात, असा सुद्धा एक समज काही व्यक्तींमध्ये दिसून येतो. हा याच संकल्पनेवर आधारित आहे. त्यांनी एक प्रयोग केला होता. या प्रयोगामध्ये प्रतिक्रिया काळ, रिॲक्शन टाइम यावर आधारित आहे. म्हणजेच काय, तर व्यक्तीला समोर वेगळ्या रंगांमध्ये आधारित काही दिवे होते आणि एक बटन आहे. त्या बटनावरती त्याला व्यक्तीला बोट म्हणजे प्रयोक्त्याला बोट ठेवायचं आहे आणि ज्या रंगाचा दिवा लागेल त्या ठिकाणचं बटन दाबायचं. जसं केशरी असेल तर पटकन जाऊन तिथे बटन दाबणे. असं किती अचूकपणे करू शकतो, किती जलद करतो, त्यावर आधारित प्रतिक्रिया काळ, रिॲक्शन टाइम नावाचा प्रयोग त्यांनी केलेला दिसतो. रेमंड कॅटल यांनी मानसिक चाचणी ही संकल्पना मानसशास्त्राच्या लिखाणामध्ये सर्वप्रथम वापरलेली दिसून येते. त्यांनी वेदनिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिला, परंतु त्यांच्या गुरुच्या विचारा प्रवाहात नव्याने भर घातली. त्यांनी असे स्पष्ट केले की या चाचण्या प्रमाणित पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून व्यक्तींमधील किंवा निर्णय वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्रत्यांकाची तुलना करणे शक्य आहे. म्हणजेच काय, तर त्याला काहीतरी शास्त्रीय आधार असला पाहिजे. ही संकल्पना रेमंड कॅटल यांनी मांडलेली आहे. तसेच मानसिक चाचणी हा शब्द सर्वप्रथम त्यांनी मांडलेला दिसून येतो. अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापन चाचण्यांचा जनक असे म्हटलं जातं, कारण त्यांनी सर्वप्रथम पॅरिस शाळेमधील अधिकाऱ्यांना काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशाचे कारण नसतानाही परीक्षेत सातत्याने अपयशी का ठरतात हे जाणून घेण्याची इच्छा होती आणि यामागचं कारण शोधण्यासाठी सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापन चाचणी विकसित केलेली आहे. म्हणजे सर्वात पहिली बुद्धिमापन चाचणी ही अल्फ्रेड बिने यांनी तयार केलेली आहे, म्हणून त्यांना बुद्धिमापन चाचण्यांचा जनक असे म्हटलेलं दिसून येतं. त्यांनी काय केलं होतं, तर 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली, म्हणून त्यांना बुद्धिमापन चाचण्याचा जनक. आता याच्यात काय केलेलं आहे त्यांनी, तर त्याच्यामध्ये शाब्दिक चाचणीला महत्त्व दिलेलं आहे आणि या चाचणीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता तपासण्याचा प्रयत्न अल्फ्रेड बिने यांनी केलेला दिसून येतो. या चाचणीमध्ये तर्क करणे, यमक जुळवणारे प्रश्न किंवा शब्द ओळखणे, वस्तूची नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश केलेला दिसून येतो. बऱ्याचशा बुद्धिमापन चाचण्या या लहान मुलांवरती घेतलेल्या दिसून येतात. जसं चित्रात दाखवल्याप्रमाणे लहान मुलावरती ही मेमरी ड्रम नावाचा जो एक्सपेरिमेंट आहे तो केलेला दिसून येतोय. आता काही उदाहरणं बघूया. ही बुद्धिमापन चाचण्याचे विविध चाचण्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. जसं एखाद्या बुद्धिमापन चाचणी असेल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 घटक आपल्याला दिसून येतात. पहिला आहे पुस्तिका. हा प्रयोग किंवा बुद्धिमापन चाचणी कसं करायचं त्याचं मार्गदर्शिका, याला मॅन्युअल किंवा पुस्तिका म्हणतात. त्यामध्ये तो प्रयोगाचं वर्गीकरण केलेलं असतं. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. म्हणजेच काय, तर प्रश्नावली असू शकते किंवा एखादं लहान मुलांसाठी असलेले शब्द कोडे किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटी त्यांची असेल त्यावर आधारित काही ब्लॉक्स किंवा इतर घटक त्या ठिकाणी दिसून येतात. तसंच त्याचं स्कोरिंग करायला, त्याला आपण स्कोरिंग की म्हणतो, तसं स्कोरिंग कीच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं बुद्धिमत्ता किती प्रमाणात आहे हे मोजण्याचा प्रयत्न केला जातो. आता या चाचणीमध्ये चित्र दाखवलेले आहेत आणि या चित्राचा योग्य क्रम जोडायचा प्रयत्न केलेला दिसून येतो. अल्फ्रेड बिने सायमन या चाचणीमध्ये लहान मुलांना दोरीमध्ये किंवा दोऱ्यामध्ये मणी ओवणे, ब्लॉक्सची योग्य रचना करणे, चित्र पूर्ण करणे अशा प्रकारे चाचण्या दिसून येतात. स्टॅनफोर्ड बिने ही जी चाचणी आहे ही चाचणी सर्वप्रथम लेविस टर्मन यांनी मांडलेली दिसून येते. आता याला स्टॅनफोर्ड बिने का म्हटलं जातं, तर स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये या चाचणीची निर्मिती केलेली आहे आणि जी मूळ बिने चाचणी आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेला आहे, म्हणून या चाचणीला बिने सायमन चाचणी असं म्हटलेलं दिसून येतं. यामध्ये काही नवीन घटकांचा समावेश करून वय मानदंड विकसित करून चाचणींवरील वयोमर्यादा वाढवलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा चाचण्या आतापर्यंत ज्या होत्या त्या फक्त प्रायमरी ग्रुप म्हणजे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वयोगटासाठी असलेल्या चाचण्या होत्या. त्याची कमाल मर्यादा आहे, वयोमर्यादा आहे, ती वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येतं. आणि त्या ज्या सुधारित चाचण्या आहेत त्याला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी असं म्हटलेलं दिसून येतं. त्याच्या नवीन विविध आवृत्त्या सुद्धा दिसून येत आहेत. आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या सर्वप्रथम
समूह चाचण्या म्हणून सांगता येतील आणि रॉबर्ट यक्स यांनी त्याची निर्मिती केलेली दिसून येते. साधारणपणे पहिल्या महायुद्धामध्ये सैनिकांची भरती करण्यासाठी या चाचण्यांचा वापर केलेला दिसून येतो. रॉबर्ट यक्स आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या दोन प्रमुख चाचण्या आहेत. आर्मी अल्फा ही भाषिक समूहावर आधारित आहे, तर आर्मी बीटा ही अभाषिक आहे. भाषिक आणि अभाषिक म्हणजे काय ते आपण पुढील याच्यात बघणार आहोत. भाषिक म्हणजे ज्याच्यामध्ये भाषेचा एखाद्या विशिष्ट शब्दांचा वापर, भाषेचा वापर केलेला असतो, तर अभाषिक मध्ये कोणत्याही भाषेचा वापर न करता फक्त चित्राच्या माध्यमातून काही चाचण्या दिल्या जातात, त्याला अभाषिक चाचणी असं म्हटलं जातं. ह्या ज्या चाचण्या आहेत आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा, या दोन्ही समूह चाचणी ग्रुप टेस्ट म्हणून आपल्याला सांगता येईल. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये तुम्हाला आर्मी अल्फा किंवा आर्मी बीटा ही कोणत्या प्रकारची चाचणी आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला दिसून येतो. त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. आता या ज्या चाचण्या आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकार दिसून येतात, जसं न्यूमरिकल ॲबिलिटीवर आहे, संख्येवर आधारित असू शकतं, चित्र पूर्ण करा आहे, त्याचा योग्य क्रम सांगा, किंवा जसं एखादं चौकट दाखवलेली आहे त्यातला ब्लॉक कुठला असू शकेल तो ओळखणं असेल, चित्राचा क्रम पूर्ण करा असू शकतो. असा अनेक त्याच्यामध्ये घटकाचा समावेश केलेला दिसून येतो. आता ही जी आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा चाचणी आहे त्याचा एक नमुना तुमच्या समोर दाखवलेला आहे. या चित्रामध्ये काही अर्धवट चित्र आहेत, यातला कुठला घटक नाही ते ओळखायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथे तोंड नाहीये, डोळा नाहीये, नाक नाहीये किंवा इतर घटक नाहीये, असं त्या आधारित वाक्य पूर्ण करा, चित्रातला क्रम ओळखा, चित्रामध्ये काय मिसिंग आहे ते ओळखा, असं अनेक घटकांचा समावेश या चाचण्यांमध्ये केलेला दिसून येतो. डेव्हिड वेशलर यांच्या मते अल्फ्रेड बिने यांनी ज्या विविध चाचण्या केलेल्या आहेत त्या बऱ्याचशा चाचण्या या भाषिक बुद्धिमापन चाचण्यावरती आधारित होतात. म्हणून डेव्हिड वेशलर यांनी सर्वप्रथम कृती चाचणी विकसित केलेली दिसून येते. तसेच प्रौढ बुद्धिमापन चाचणी आणि समूह चाचणीचा सुद्धा वापर हा डेव्हिड वेशलर यांनी केलेला दिसून येतोय. त्यांचं योगदान हे सुद्धा बुद्धिमापन चाचण्यामध्ये फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यातल्या काही चाचण्यांची उदाहरणं बघूया. WPPSI वेशलर प्री स्कूल अँड प्रायमरी स्केल ऑफ इंटेलिजन्स, वयोगट 4 ते 6 वर्ष. WISC वेशलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन 6 ते 16 वर्ष. आणि WAPIS वेशलर ॲडल्ट परफॉर्मन्स इंटेलिजन्स स्केल वय वर्ष 17 आणि त्या पुढील वयोगटासाठी. आता ह्या ज्या विविध चाचण्या आहेत या बऱ्याचशा चाचण्या या शाब्दिक आणि अशाब्दिक या प्रकारामध्ये होत्या. सर्वप्रथम डेव्हिड वेशलर यांनी कृती चाचणीला महत्त्व दिलेलं आहे, त्याचं आपण एक उदाहरण बघूया. आता या कृती चाचण्या म्हणजे काय? परफॉर्मन्स टेस्ट यामध्ये प्रत्यक्ष प्रयुक्ताला किंवा व्यक्तीला काही ॲक्टिव्हिटी करायला सांगितली जाते आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्याला ते चित्र पूर्ण करायचे. जसं आता तुमच्या समोर काही ब्लॉक्स दाखवलेले आहेत आणि या ब्लॉक्समध्ये जसं चित्रात दाखवलेलं आहे तसं ही चौकट किंवा हा जो ब्लॉक आहे तो या चित्रांच्या एकत्रितकरणामुळे करायचा आहे. प्रयुक्ताला असे जे ब्लॉक्स आहेत ते विखरून दिलेले असतात आणि ते एकत्र जोडून चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणेचं चित्र आहे ते तयार करण्यासाठी किती कमीत कमी वेळ लागतो ते बघितला जातो. त्याला कृती चाचणीचं एक उदाहरण म्हणून आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला हे जे ब्लॉक्स आता विखुरलेले होते ते एकत्र करून अशा प्रकारचा आपल्याला ब्लॉक्स केलेला दिसून येतो. याला परफॉर्मन्स टेस्ट एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. कोज ब्लॉक डिझाईन टेस्ट हे एक त्याचं प्रमुख उदाहरण आपल्याला सांगता येईल. चित्रात दाखवल्याप्रमाणे ब्लॉकची रचना केलेली दिसून येते. बुद्धिमापन संबंधी विविध संकल्पना. अल्फ्रेड बिने जसं आपण त्यांना मानसिक बुद्धिमापन चाचण्यांचा जनक असं म्हणतो, तसंच त्यांनी मानसिक वय ही संकल्पना सुद्धा मांडलेली आपल्याला दिसून येते. बघा, व्यक्तीच्या मानसिक विकासास तिच्या शारीरिक वया इतकाच असतो असे नाही, तर विशिष्ट वयासाठीच्या बुद्धिमापन चाचणी विकसित केलेली दिसून येते. मानसिक वय म्हणजे याला इंग्रजीमध्ये MA मेंटल एज असं म्हटलं जातं. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठी तयार केलेल्या बुद्धिमापन चाचण्या अचूकपणे सोडवतो तेवढे त्याचे मानसिक वय असते. म्हणजेच काय, तर
वय वर्ष 2, 4, 6, 8, 10 अशा विशिष्ट वयोगटासाठी काही बुद्धिमापन चाचण्या विकसित केलेल्या आहेत. ज्या विशिष्ट वयोगटासाठीची बुद्धिमापन चाचणी व्यक्ती अचूकपणे सोडू शकतो तेवढं त्याचं मानसिक वय आहे असं गृहीत धरलेलं या ठिकाणी दिसून येतं. एका संशोधनानुसार असं सिद्ध झालेलं आहे की मानवी मेंदू हा वय वर्ष 16 पर्यंत त्याची वाढ झालेली दिसून येते आणि त्याच्या पुढे त्याच्यामध्ये वाढ होत नाही, पण अनुभव आणि इतर घटकाच्या द्वारे आपण विविध गोष्टीची जाणीव घेतो. म्हणून मानसिक वयाची कमाल मर्यादा ही वय वर्ष 16 म्हणजे मॅक्झिमम मानसिक वय हे 16च दाखवलेलं दिसून येते. या ठिकाणी 3 विद्यार्थी दाखवलेत. ईशा शारीरिक वय आहे 10. या चाचणीमध्ये तिने अचूकपणे सोडवलं. त्या वय आहे 12 म्हणून तिचं मानसिक वय 12 दिसून येईल. तिचं शारीरिक वयापेक्षा जास्त वयोगटासाठी असलेली जी चाचणी आहे ती तिने अचूकपणे सोडवली म्हणून तिचं मानसिक वय हे 12 दाखवलेलं आहे. तर अंकित यांनी वय वर्ष 10 वयोगटाची असलेली चाचणी अचूकपणे सोडवली म्हणून त्याचं मानसिक वय 10 झालं आहे. तर राजेश याने 10 वर्षाचा असून सुद्धा मानसिक वय 8च आहे, कारण की त्याने 8 वर्षाच्या वयापर्यंतची असलेली चाचणी अचूकपणे सोडवता आली म्हणून त्याचं मानसिक वय हे फक्त 8 आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 बुद्धिमत्ता याच्यामध्ये बुद्धिमत्ता संकल्पनाची ओळख म्हणजे बुद्धिमत्ता संकल्पना कशी तयार झाली, त्याचा उगम काय, व्याख्या काय आणि विविध मानसशास्त्रज्ञाने जे विविध परिदृश्य मांडलेले आहेत, बुद्धिमत्ता संकल्पना मांडलेल्या आहेत त्याविषयीची माहिती आपण बघितली. याचा पुढील भाग आपण पुढील भागामध्ये बघूया. धन्यवाद.